स्क्रीन विजिबल आहे सर्वांसाठी? हॅलो. हो सर. ओके. सो गाईज, सगळ्यात पहिले तुम्ही तुमचे लिंक्डइनवर प्रोफाईल सगळ्यात पहिले बनवून घ्या. ज्यांचे नाहीत त्यांनी क्रिएट करून घ्या. ज्यांचे आहेत त्या लोकांनी इथे पूर्ण जसं माझं दिसतं तसं तुम्हाला ज्या टूल्स येतात त्या इथे टाकून द्या पूर्ण. एक फोटो लावा चांगला. त्याच्यानंतर बॅकग्राऊंडला जे असते बॅकग्राऊंडच्या इमेजसाठी तुम्ही कॅनव्हा वगैरे यासारख्या ॲप्लिकेशन्सचा तुम्ही उपयोग घेऊ शकता. तुमची जी प्रोफाईल आहे ती पूर्ण बनवायची इथून पुढे. ओके. त्याच्यामध्ये कुठेही हलगर्जीपणा वगैरे काहीही करायचं नाही. जे काही सर्टिफिकेशन वगैरे असतील ते टाकून द्यायचे. त्यानंतर तुम्हाला जे वाटलं ते करायचं. आता याच्या पुढे सांगतो काय करायचं. सगळ्यात पहिले माय नेटवर्क मध्ये जायचं. इथे माय नेटवर्क मध्ये गेल्यानंतर तुमचे कनेक्शन्स इथे दिसतील. आता माझे जे कनेक्शन आहेत ते 16,050 आहेत. मी इतके दिवसात वाढवलेले आहेत सगळे. तुमचे कनेक्शन जे काही असतील इथे काय करायचं. सगळ्यात पहिले 1 महिना, आता हा जो चालू महिना आहे तुमचा ऑक्टोबरचा, या 1 महिन्यात काय करायचं. इथे जेवढे काही स्क्रोल डाऊन केल्यानंतर नावं दिसतील त्या लोकांचे आपल्या जे आपण शिकत आहे त्याच्या रिलेटेड आहे का बघायचं. आता मला पॉवर बीआय येते. ओके. सो इथे काय पॉवर बीआय डेव्हलपर हा दिसतो. म्हणजे हा आपल्या कधी ना कधी कामाला येईल. सध्या तो जॉब शोधतोय तर नाहीये. नंतर हा काय कन्सल्टंट आहे डेटा अॅनालिटिक्स आहे. मग याला कनेक्ट करायचं. इमिजिएट जॉइनर आहे. कनेक्शन पाठवून द्यायचे यांना. त्याच्यानंतर काय बिझनेस इंटेलिजन्स आहे पाठवून द्या. हे कोण आहे पॉवर बीआय आहे पाठवून द्या. ओळखीचे असतील नसतील काही घेणं देणं नाही आपल्याला. ह्यांना काय करायचं फक्त कनेक्शन पाठवत राहायचे या लोकांना. तुम्हाला दर आठवड्याला म्हणजे सोमवार ते शनिवार पर्यंत तुम्हाला 50 लोकांना तुम्ही कनेक्शन पाठवू शकता. 50 लोकांना झाले की 51 वेळेला ते तुम्हाला मेसेज देऊन टाकते की तुमची लिमिट ही संपलेली आहे. फक्त 50 लोकांना पाठवा. जेवढे होतील तेवढे करा. एका महिन्यामध्ये जवळपास माझ्या अंदाजानं 550 ते 600 कनेक्शन वाढायला पाहिजे तुमचे. ते वाढल्यानंतर आपल्याला काय करायचं. सेकंडरी सपोज आता इथे मी आलो होम पेजवर काय करतोय मी आता इथं स्क्रोल डाऊन केलं. डेलीचं आपलं बघायचं. आता इथे वॅकन्सी निघालेली आहे बघा. त्यांनी वॅकन्सी टाकलेली आहे. आता इथे काय डेटा अॅनालिटिक्स साठी. येस. हा कृष्णा बोला. सर तुम्ही स्क्रीन शेअर केली आहे का? हो. तुम्ही स्क्रीन शेअर केली आहे का सर? हो स्क्रीन शेअर आहे दिसत माझी. नाही सर काही. बाकी कोणाला काही अडचण बाकी कोणाला दिसते का? हॅलो. सर दिसत नाही सर मला. ठीक आहे तुला दिसत. मग तुझा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे कृष्णा. रिटर्न एकदा जॉईन कर वाटल्यास रिकनेक्ट करून. कारण सगळ्यांना जर दिसत नसेल तर ठीक होतं. त्यांना दिसते तुला नाही दिसत. येस. सो गाईज इथे जे तुम्हाला वॅकन्सी वगैरे दिसते याचा ईमेल ऍड्रेस कॉपी करून किंवा यांचा फोन नंबर आहे तुमच्या एक्सेल एक तयार करा. त्या एक्सेल मध्ये हे फोन नंबर वगैरे स्टोअर करून ठेवा. त्यांचे ईमेल ऍड्रेस वगैरे आतापासून तयारीला लागा. आणि शेवटी काय करायचं तुमच्या ज्या टार्गेटेड कंपन्या आहेत. सपोज मला TCS मध्ये जॉब जॉईन करायचा तर TCS HR इन पुणे लिहायचं इथे. इथे तुम्हाला TCS चे HR दिसतील. यांना सुद्धा कनेक्शन पाठवत राहायचे. आता हे बघा असोसिएट आहे. ही HR आहे TCS चे. यांना कनेक्शन पाठवायचे. हे आज नाही तर 4 दिवसांना तुमचं ऍक्सेप्ट करतील. तर याचा स्क्रीनशॉट घेऊन तुमच्यापाशी ठेवा. म्हणजे कसं आहे ज्यावेळेस तुम्हाला जॉब अप्लाय करायचा त्यावेळेस यांना डायरेक्ट तुम्हाला मेसेज करता येते. आय एम लुकिंग फॉर अ जॉब चेंज इन पॉवर बीआय डोमेन या XYZ डेटा अॅनालिटिक्स. सो तुम्ही आम्हाला सजेस्ट करा तुमच्या कंपनीमध्ये आम्हाला सुटेबल कुठली वॅकन्सी आहे तुम्ही आम्हाला देऊ इच्छिता. असं आपण त्यांना जर मेसेज टाकला तर बऱ्यापैकी 100 पैकी जवळपास 10 HR तुमचे इंटरव्ह्यू शेड्यूल करतात लिंक्डइनवर. काही अडचण याच्यामध्ये कोणाला? हॅलो. तर हे सध्याच्याला तयारी करा. त्याच्यानंतर जॉब्स नावाचा आपला ग्रुप आहे क्लासचा. त्या ग्रुपमध्ये मी वॅकन्सी जशा मला वेळ असेल त्यावेळेस मी टाकत असतो. तुम्ही पण काय करा जेवढं तुम्हाला वेळ भेटेल तर तुम्ही फक्त ज्या काही वॅकन्सी मी टाकतो त्याच्यामध्ये ईमेल ऍड्रेस असतात. तो ईमेल ऍड्रेस कॉपी करून एका एक्सेल मध्ये पेस्ट करा फक्त. सध्याच्याला फक्त एवढंच काम करा. बाकी मग नंतर आपण बघू त्याला कसं करता येईल. ओके.
येस, आता आपण चालू करू आपला सिलेबस जो आहे तो. गाईज सगळ्यात पहिले येते डेटा वेअरहाऊस. डेटा वेअरहाऊस इम्पॉर्टंट याच्यासाठी आहे तुम्हाला, की तुमचा डेटा नेमका कुठे स्टोअर आहे. आता तुम्हाला पॉवर बीआय जर मी शिकवलं, डायरेक्ट पण मी पॉवर बीआय शिकवू शकतो तुम्हाला. बट किंवा डायरेक्ट मी एसक्यूएल पण चालू करतो. पण डेटा वेअरहाऊस याच्यासाठी तुम्हाला शिकवतो, की डेटा वेअरहाऊसमध्ये ज्या काही कन्सेप्ट वगैरे आहेत, या कन्सेप्ट तुम्हाला आयुष्यभरासाठी लागणार आहे. कारण तुमचा डेटा नेमका कुठे स्टोअर आहे. मग तो क्लाउडवरती स्टोअर आहे का एखाद्याच्या कॉम्प्युटरमध्ये स्टोअर आहे, एखाद्याच्या लॅपटॉपमध्ये स्टोअर आहे, कोणाच्या मोबाईलमध्ये स्टोअर आहे का तुमच्या हार्ड डिस्कमध्ये स्टोअर आहे. जिथे कुठे तुमचा डेटा स्टोअर असेल त्याला डेटा वेअरहाउसिंग तुम्ही म्हणू शकता. जसं आपण ॲग्रीचं वेअरहाऊस असते त्याचप्रमाणे त्याला आपण डेटा वेअरहाऊस म्हणू शकतो. सेकंडरी थिंग येते इथे ओएलएपी आणि ओएलटीपी. आता या ओएलएपी आणि ओएलटीपीचा कन्सेप्ट काय आहे? की एखादा प्रोजेक्ट आपला चालू आहे. जसं आता नवी मुंबई एअरपोर्टचा प्रोजेक्ट सध्या चालू आहे. अजून एअरपोर्ट चालू नाही झालेला आहे. तिथे काम चालू आहे. म्हणजे तो डेटा कोणता आहे, की ट्रान्झॅक्शनल डेटा आहे. तिथे ट्रान्झॅक्शन चालू आहेत. आज काय तिथे ट्यूबलाईट बसवतील, उद्याच्याला तिथले काउंटर बसवतील, परवाच्या दिवशी तिथलं रोडचं काम होईल, तिथल्या गाड्या येतील तिथे. तर हे जे काही जोपर्यंत ते एअरपोर्ट ऑपरेट होत नाही किंवा तो एअरपोर्ट कंप्लीट होत नाही, तोपर्यंत तो प्रोजेक्ट त्यांचा संपणार नाही. जोपर्यंत काम चालू आहे, तो आहे त्यांचा करंट डेटा. कारण रोज रिक्वायरमेंट नवीन-नवीन लागणार आहे. तर तो झाला सगळा ओएलटीपी ॲज अ ट्रान्झॅक्शनल प्रोसेस. आणि ज्यावेळेस समजा आता अदानीने काम घेतलेलं आहे एअरपोर्टचं. अदानीने एअरपोर्टचं सगळं काम करून गव्हर्नमेंटला सोपवून दिलं, की हे काम तुमचं कंप्लीट झालेलं आहे. सो तुम्ही चेक करा आणि तुम्ही ऑडिट करा. तर त्यानंतर तो जो सगळा डेटा असतो, आता शेवटी काय त्याचे सगळे बिलं वगैरे जे काही लागलेले आहेत. आपण काय करतो, प्रोजेक्ट संपला तर सपोज एखादं टेंडर निघालेलं आहे समजा एअरपोर्टचंच पकडा. अदानीने त्यांचं काम घेतलंय. अदानीने सगळे बिलं वगैरे सबमिट केले. गव्हर्नमेंटने त्याला पैसे दिले. व्यवहार त्यांचा पूर्ण झाला. व्यवहार पूर्ण झाल्यावर काय करते तुम्ही बघितलं असेल खूप साऱ्या कंपन्यांमध्ये किंवा गव्हर्नमेंटच्या ऑफिसेसमध्ये एका चादर टाइप एक घेतात आणि त्याच्यामध्ये सगळ्या फाइल्स वगैरे ठेवून गुंडाळून ठेवून देतात सगळं. तसंच काय होतंय, की पूर्वी हे काम व्हायचे, की सगळे बिलं वगैरे फाइली एका ठिकाणी स्टोअर करून ठेवायची. पण आता काय करतात आपण डायरेक्ट तुमच्या सिस्टममध्ये सगळा डेटा तुम्ही स्टोअर करून ठेवता. तर तो फरक आहे. कारण चेंजेस होणार आहेत सगळीकडे. तर त्याप्रमाणे तो जो डेटा ज्यावेळेस तुम्ही सगळं होऊन तुम्ही फाईल वगैरे बांधून ठेवून देता, त्याला त्या प्रोसेसला आपण म्हणतो ओएलएपी ॲज अ हिस्टॉरिकल डेटा. कारण तो प्रोजेक्ट होऊन गेला, संपला, आता तो हिस्टॉरिकलमध्ये निघून गेला. जसा समृद्धी हायवे, हायवे कंप्लीट झाला, उद्घाटन झालं, गाड्या येणं-जाणं चालू झाल्या. आता त्या कॉन्ट्रॅक्टरचं काम संपून गेलं. तो आता ओएलएपीला डेटा गेला. आता ओएलटीपीचा डेटा ओएलएपीला ट्रान्सफर करणे याला म्हणतात ईटीएल, एक्स्ट्रॅक्ट ट्रान्सफॉर्मिंग लोड. काही अडचण इथपर्यंत कोणाला? येस, नो काहीतरी सांगा गाईज. हॅलो. नो सर. ओके. आज पूर्ण मराठीत शिकवत आहे कारण जे बाहेरचे आहेत त्यांना सगळं समजलेलं आहे. ते जॉइन नाहीत त्यामुळे पूर्ण मराठीत सांगतोय तुम्हाला. हे तुम्हाला वाचायला दिलं होतं. कदाचित सर्वांनी वाचून काढलेलं आहे. ते मी समजून पुढे जाऊ आपण. आता याच्यामध्ये फक्त एकच सांगतो. ओएलटीपीचा डेटा ओएलएपीला ट्रान्सफर. आता ज्याचा प्रोजेक्ट सपोज एखाद्याचा प्रोजेक्ट 2 घंट्याचा असेल तर तो 2 घंट्यात पण तो ओएलएपीला ट्रान्सफर होईल. कोणाचा प्रोजेक्ट मोठा पण असू शकतो. तर जसा त्यांचा प्रोजेक्ट आहे, जसा त्यांचा टाईम पिरियड आहे, त्याप्रमाणे तो होऊ शकतो. मग एव्हरी मंथ होऊ शकतो एखाद्याचा किंवा एव्हरी वीकही होऊ शकतो. जसं त्यांचं आहे त्याप्रमाणे त्यांचा डेटा हा ट्रान्सफर होतो. त्यानंतर येतो आपला टाइप्स ऑफ टेबल. टाइप्स ऑफ टेबल म्हणजे काय, की सपोज टेबल्स आहेत. जसं आता कुठे पण तुम्ही जर गेले तर तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही एखादी कंपनी जॉइन करता तर तिथं एका टेबलमध्ये डेटा नसतो. तुमचा सपोज तुम्हाला डीमार्ट दिलेला आहे आणि तुम्हाला डीमार्टवर सांगितलेलं आहे, की डॅशबोर्ड वगैरे बनवायचे आणि डीमार्टचे सगळे टेबल तुम्हाला दिलेत. तर डीमार्टचं फक्त काय नुसतं सेल आणि पर्चेस एवढंच मर्यादित नसते. तर त्या सेल आणि पर्चेसमध्ये लेजर्स त्यांचे वेगळे असतात, कस्टमरचा डेटा वेगळा असतो, वेंडरचा डेटा वेगळा असतो, रोजचे कॅशमध्ये सेल आउट होणारा डेटा वेगळा येतो, जीएसटीच्या फाईल वेगळ्या येतात, अजून काही ते फॉरेनमधून मागवत असतील तर कस्टमच्या फाईल सगळ्या वेगळ्या येतात. इम्पोर्ट केलेला माल वेगळा येतो, ऑनलाईन विकलेला माल एका टेबलमध्ये जातो. असे मल्टिपल टेबल त्याच्यामध्ये तयार होतात. कोणाची रिकरिंगचा टेबल असेल,
डिटेल्स लेजर एंट्रीचा टेबल असेल, असे मल्टिपल्स जवळपास 500 अँड अबोव्ह टेबल्स असतात त्याच्यामध्ये एका डेटामध्ये. आपल्याला बाहेरून दिसायला फक्त सोपं दिसते किंवा डीमार्ट मध्ये काय फक्त कुठून तरी होलसेल मध्ये मागवत असतील आणि इकडे विकत असतील. विकताना काय ती एक असते कॅशियर बसलेलं, ते कॅशियर फक्त काय करतो, क्यूआर स्कॅन केला की बिल तयार होते आपल्याला. आपल्याला इतकं माहिती आहे. पण बॅकएंडला जर तुम्ही गेले त्याच्या बॅकएंडला जवळपास 500 प्लस टेबल्स असतील. एका वेळेस प्रत्येकाचा डेटा म्हणजे त्या टेबल वाईज सगळा डिस्ट्रीब्यूट होऊन जातो. मग काही आयटम सोबत गिफ्ट आयटम पण असते. मग लोकांनी किती गिफ्ट आयटम त्यांच्याकडे शिल्लक आहे. काही यांचं असं असते की डीमार्ट ज्यावेळेस माल घेतो त्यावेळेस उधारीत माल घेतलेला असतो. मग उधारीत माल घेतलेला आहे किंवा एखादा पडला, फुटला, तर तो जे कॉमर्समध्ये असतील त्यांना माहित असते की तो बॅकडेट्स मध्ये जातो तो डेटा पूर्ण किंवा डिप्रिसिएशन होते दरवर्षी. तर या प्रकारे सगळं असते. तर टेबल्स मल्टिपल असतात. जसं आता आपण एकच घेऊ. सपोज मी डीमार्ट मध्ये गेलो. डीमार्ट मधनं मी फक्त पार्लेजीचा एक पॅकेट घेऊन आलो. ₹80 पॅकेट मी विकत घेतलं. आता याचा डीमार्ट इथे योग्य नाही. सपोज मी रिलायन्स मध्ये गेलो. एक 22,000ची एलजीची टीव्ही मी खरेदी करून घरी आणली रिलायन्स मधनं. तर रिलायन्स मध्ये तो जो डेटा आहे माझा, तो एका टेबलमध्ये गेला का? नाही गेला. सगळ्यात पहिले एलजीची जी टीव्ही आहे म्हणजे आयटम आला तुमचा, तर आयटम टेबल मधनं तो मायनस झाला. कारण त्यांच्या इथून तो डिस्ट्रिब्यूट झाला ना माझ्या घरी. त्यांच्या इथे तो आयटम मधनं मायनस झाला. ज्यावेळेस बिल क्रिएट झालं, माझ्या नावानं बिल झालं म्हणजे मी त्यांचा कस्टमर झालो. मग कस्टमरच्या टेबलमध्ये माझी फक्त इन्फॉर्मेशन जाईल. सेलवाला जो टेबल असतो, सेलवाला टेबल वेगळा असतो. सेलवाल्या टेबलमध्ये काय, की मी जे काही ती टीव्ही विकत घेतली त्या टीव्हीची एंट्री त्याच्यामध्ये येते. मी पैसे कोणत्या मोडमध्ये पेड केले, सपोज मी कॅश पैसे दिलेले आहेत. मग त्या कॅशमध्ये जाते. परत ती कॅशची एंट्री दुसऱ्या दिवशी बँकमध्ये जाते. कारण ते पैसे तर शेवटी बँकेतच भरणार ना. डायरेक्ट थोडीच तो किराणा दुकान थोडीच चल आज ₹10 आपली विक्री आली, हे घे ₹5 घेऊन टाक. असं नसते ना. दुसऱ्या दिवशी ते बँकेत गोळा करतील म्हणजे बँकेची पण एंट्री आली. त्यानंतर मला जीएसटी लागतो. मग जीएसटी 18% आहे तर 9% सीजीएसटी, 9% एसजीएसटी लागतो. ते जीएसटीचे टेबल वेगळे. त्यानंतर जर कस्टमर लेजर एंट्री नावाचा एक प्रकार असतो. तिकडे माझी एंट्री जाते, की या कस्टमरने एवढ्या रुपयाचं इतकं-इतकं साहित्य घेतलेलं आहे. त्याच्यानंतर वॉरंटी कार्ड असते. वॉरंटी कार्डचे पण काही टेबल्स त्यांनी जर पाहिजे तर लोकं कस्टमाइज बनवून घेतात. वॉरंटी कार्ड पण येते, की कोणत्या कस्टमरची वॉरंटी कधी संपत आहे. हा पण डेटा असतो. ते लोकं आपल्याला कॉल करत नाहीत, की सर तुमची वॉरंटी काही वॉशिंग मशीन वगैरे घेतली असेल तर तुम्हाला कॉल येतात बघा कधी-कधी, की तुमची वॉशिंग मशीनची वॉरंटी या दिवशी संपत आहे, तर तुम्हाला वाढवायची असेल तर तुम्ही वाढवून घ्या. तर हे असे मल्टिपल टेबल असतात. मल्टिपल टेबलमध्ये काय असते, प्रत्येक टेबलमध्ये काही-काही डेटा असतो. जसं कस्टमरचा टेबल. कस्टमरच्या टेबलमध्ये फक्त कस्टमरची इन्फॉर्मेशन असते, बाकी काही नसते. आणि सेलवाल्या टेबलमध्ये तोच कस्टमर आज मी एलजीची टीव्ही घेऊन गेलो, उद्याच्याला मी फ्रिज घेऊन गेलो, परवा येऊन वॉशिंग मशीन घेऊन गेलो, अजून पुढच्या महिन्यात गेलो, परत तिथून मी एक एसी घेऊन गेलो. तर सेलवाल्या टेबलमध्ये मल्टिपल एंट्री असते. पर्चेसवाल्या टेबलमध्ये एका कस्टमरची कस्टमरवाल्या टेबलमध्ये एका कस्टमरची एकच एंट्री असते. ज्यावेळेस सिंगल टेबलमध्ये सिंगल एंट्री असते त्याला फॅक्ट टेबल म्हणतात. ओके. सिंगल टेबलमध्ये सिंगल एंट्री असेल तर त्याला फॅक्ट टेबल म्हणतात, की त्याच्यामध्ये प्रायमरी की असते तुमची जी कस्टमर नंबर वगैरे जे असतात त्याला प्रायमरी की म्हणतात. तर ते जर दिसेल तुम्हाला तर त्याला फॅक्ट टेबल म्हणतात. सेकंडरी टेबल असतो आपला सेलवाला. कारण एकच कस्टमर किती वेळेस पण येऊ शकतो आणि रिपीटेड होत असते. रिपीटेड जर कस्टमरच्या एंट्री असतील त्याच्यामध्ये सेलचा टेबल आला, पर्चेसचा टेबल आला, तर त्याला तुम्ही डायमेन्शन टेबल म्हणता. कारण त्याच्यामध्ये रिपीटेड एंट्र्या होतात. आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी येतो रिपोर्टिंग. रिपोर्टिंग म्हणजे काय, की सपोज तुमच्याकडे सूरज आचम नावाचा कस्टमर आहे. त्या कस्टमरनी या महिन्यामध्ये ₹1,00,000 ते आपण त्याला वस्तू विकलेल्या आहेत. तर ते ₹1,00,000 वस्तू कोणत्या-कोणत्या विकल्या हा जो रिपोर्ट असतो त्याला म्हणते रिपोर्ट टेबल. काही अडचण इथपर्यंत? हॅलो? सर एकदा रिपोर्टिंग टेबलचं एक्सप्लेन कराल ना? हां, रिपोर्टिंग टेबल म्हणजे काय? आता या टेबलमध्ये बघा, पहिला टेबल म्हणजे फॅक्ट टेबल म्हणजे कोणता? कस्टमरचा टेबल. सिंगल ज्याच्यामध्ये एंट्री. फक्त कस्टमरची एंट्री होती.
हो डायमेन्शन टेबल म्हणजे काय की सेलवाला टेबल. एक कस्टमर किती वेळेस पण येऊन घेऊन जाऊ शकतो. बरोबर आहे. बरोबर. हो आता मी सांगतो ना, सपोज मागच्या महिन्यामध्ये मी एखाद्या दुकानात गेलो आणि त्या दुकानातून मी ₹1,00,000 माल विकत घेतला. पण ते पर्टिक्युलर वेळेमध्ये घेतला. म्हणजे आता तुमच्याच घरचं बघा प्रत्येकाच्या. आपण डी-मार्टला जातो. कधी जातो? दर रविवारी डी-मार्टला जातो. काहीतरी सामान घेऊन आलो. हो मग ते काय म्हणतात, की XYZ कस्टमर आहे. यांना या महिन्यामध्ये डी-मार्टकडनं एवढ्या रुपयाचा माल घेऊन गेला. तो जो टेबल असतो त्याला म्हणतात रिपोर्टिंग टेबल. कारण त्याच्यामध्ये रिपोर्ट होतंय ना. जसं सॅलरी अच्छा काढायची असती, त्यावेळेस एक रिपोर्ट एचआरकडे जातो, की सो अँड सो एम्प्लॉयी होता. हा इतके दिवस प्रेझेंट आहे, इतके दिवस अब्सेंट होता आणि त्यानंतर इतके दिवस त्याचे हाल्फ डे आहेत, इतके दिवस लेट डे आहेत. तर टोटल इतक्या दिवसाची सॅलरी त्याची झाली पाहिजे. असा ओके असतो ना एक टेबल. करेक्ट करेक्ट बरोबर आहे. करेक्ट त्याच्यावर एचआर कॅल्क्युलेशन करतो आणि सॅलरी तुमच्या अकाउंटला येऊन जाते. तो जो टेबल असतो त्याला म्हणतात रिपोर्टिंग टेबल. ॲज इट इज रिपोर्ट जो दाखवायचा असतो त्याला रिपोर्टिंग टेबल. हा डेटा वेअरहाऊसचा प्रकार आहे. हे सगळे रिपोर्ट आपल्याला पॉवर बीआय मध्ये बनवायचे आहेत. त्याच्यामध्ये फॅक्ट टेबल, डायमेन्शन टेबल सगळ्याचा यूज होणार आहे तुम्हाला. आणि इव्हन एसक्यूएल मध्ये पण याचा उपयोग आहे पूर्ण. पण तो तुम्हाला जॉइंट्स मध्ये वगैरे तुम्ही करता त्यावेळेस हे फॅक्ट टेबल आणि डायमेन्शन टेबल दिसते. काल परवा मी शिकवलं होतं तुम्हाला, की एक आहे स्टुडंटचा टेबल, दुसरा आहे कोर्सचा टेबल. बरोबर आहे. मग एकाच मुलाने 2 कोर्स पण लावू शकतो, 3 कोर्स पण लावू शकतो. मग जो कोर्सचा टेबल आहे तो आहे डायमेन्शन टेबल आणि जो स्टुडंटचा टेबल आहे तो आहे फॅक्ट टेबल. आणि याच्यामध्ये कोणत्या मुलांनी कोणता क्लास लावलेला आहे माझ्याकडे हे जे टेबल येतं त्याला म्हणतात रिपोर्टिंग टेबल. आता काही डाऊट कोणाला? हॅलो? नाही सगळ्यांना क्लिअर आहे ना? आता हा टेबल आहे बघा. मी तुम्हाला आता फॉर एक्झाम्पल पण दाखवतो. हा जो दिसतोय स्टोअर नावाचा टेबल हा तुमचा आहे फॅक्ट टेबल. कारण इथे काय 101 ला एबीसी न्यू नावाचं स्टोअर आहे. इथे काय आहे स्टोअर आयडी हा सेलचा टेबल आहे, की 1 तारखेला एवढा 1 तारखेला या स्टोअरचा इतका सेल झाला, 2 तारखेला या स्टोअरचा इतका सेल झाला आणि सेम आहे इन्व्हेंटरी म्हणजे तुमचा स्टॉकचा टेबल, की 1 तारखेला 101 चा ₹40 स्टॉक आहे, 2 तारखेला 14 चा स्टॉक आहे. हे काय झालंय 101 या स्टोअर आयडीने हे दोघं एकूण एकाला कनेक्टेड झालेले आहेत, तिघे एकूण एकाला. यानंतर काय केलंय, यानंतर मी एक टेबल बनवला जस्ट सेकंड. सॉरी गाईज. तर या टेबलच्या आधारे इथे एक रिपोर्टिंग टेबल आलेलं आहे, की मंथ ऑगस्ट 2021 मध्ये एबीसी न्यू स्टोअर नेम ओके यांचा टोटल सेल इतका झालेला आहे त्यांच्याकडे टोटल स्टॉक हा एवढा आहे. आणि 3 टेबल एकूण एकाला कनेक्टेड झाले. कशामुळे झाले? तर स्टोअर आयडी नुसार हे कनेक्टेड झाले. आता इथे आहे एक एंट्री, इथे आहेत मल्टिपल एंट्री. दिसतात तुम्हाला स्टोअर आयडी मध्ये? मग याचं रिलेशनशिप तुम्हाला पॉवर बीआय मध्ये पुढे लावावं लागतं. पॉवर बीआय मध्ये कसं लावणार रिलेशनशिप? इथे एक एंट्री आहे म्हणजे हे झाला 1 आणि इथं मल्टिपल एंट्री आहेत म्हणजे याला म्हणतात मेनी. यांचं रिलेशनशिप लागते 1 टू मेनी. सपोज तुम्ही इकडून इकडे जर रिलेशनशिप लावलं तर इथे मल्टिपल एंट्री आहेत म्हणजे हा मेनी झाला आणि इथे एक एंट्री आहे तर मेनी टू 1 याला रिलेशनशिप म्हणतात. ते आता पॉवर बीआय मध्ये तुम्हाला व्यवस्थित टॅबलेटवर ड्रॉइंग वगैरे काढून ते सगळं शिकवणार आहे पुढे चालून. त्याचं नका काळजी करू सर्वांनी. हे शिकवताना सुद्धा मी तुम्हाला टॅबलेटचा पण यूज करून कदाचित शिकवलेला आहे प्रत्येक ह्याच्यामध्ये. सो लक्ष देऊ शकता तुम्ही. तर फॅक्ट टेबल एक असू शकतो, पण डायमेन्शन टेबल मल्टिपल होते त्याच्यामध्ये. मग रिटर्नचा टेबल वेगळा येतो, सेलवाला टेबल वेगळा येतो. कारण जे प्रॉडक्ट तुम्ही विकता ते प्रॉडक्ट कधी ना कधी तुमच्याकडे रिटर्न येऊ पण शकतेच ना. प्रत्येक प्रॉडक्ट असं नसतो, की तो कधी वापसच होणार नाही. कारण तुम्ही जर बिझनेस करत असाल तर कोणता ना कोणता तरी हे होतं. जसं आपण दुधाचं पाकीट घरी आणतो. नासलं दूध त्याला जाऊन सांगतो दुकानदाराला, की ते तुमचं दूध नेलेलं नासलेलं आहे. मग जो दुकानदार चांगला असतो त्याला जर वाटलं, की रेग्युलर कस्टमर आहे बुवा ह्यानं काही चुकी आपलीच दिसते, तर तो तुम्हाला दुधाची पिशवी दुसरी वापस पण देतो. पण काही दुकानदार देत नसतात. तसं असतं हे सगळं. त्यानंतर येते नॉर्मलायझेशन. नॉर्मलायझेशनमध्ये फर्स्ट नॉर्मल फॉर्म, सेकंड नॉर्मल फॉर्म, थर्ड नॉर्मल फॉर्म येतो. त्याच्यामध्ये काय फर्स्ट नॉर्मल फॉर्म काय म्हणतो, की ही जी एंट्री आहे ज्यावेळेस आता सपोज मी तुम्हाला एक डेटा दिला आणि म्हणलं एक्सेलमध्ये मला टाइप करून द्या. तर आपण काय करतो,
स्टुडंट नंबर, स्टुडंटचं नाव समजा राम आहे तर त्याचे फोन नंबर. समजा आता एखाद्या स्टुडंटकडे 2 फोन नंबर आहेत. आपण काय करतो, एक लिहिला की कॉमा देतो आणि लगेच दुसरा फोन नंबर टाकतो. बट फर्स्ट नॉर्मल फॉर्म तुम्हाला असं म्हणतो, की तुम्ही सिंगल एंट्रीमध्ये हे करा. म्हणजे स्टुडंट आयडी, स्टुडंट नेम सेम ठेवा, पण फोन नंबर दुसऱ्या कॉलममध्ये वेगळा टाका. जेणेकरून काय, जर तुम्हाला काउंट करायचे असतील, डिस्टिंक्ट काउंट करायचे असतील, तर याच्यामध्ये तुम्हाला दिसते, की एका टेबलमध्ये राम नावाचे व्यक्ती आहेत, त्यांच्याकडे म्हणजे कोणाकोणाकडे किती मोबाईल आहेत हे जर बघायचं असेल किंवा कोणाकडे किती सिम कार्ड आहेत, हे जर तुम्हाला ट्रेस आउट करायचं तर ते या रिपोर्टवरनं निघते पूर्ण. त्यानंतर येतो सेकंड नॉर्मल फॉर्म. सेकंड नॉर्मल फॉर्म मध्ये असतो, की सेकंड नॉर्मल काय म्हणतो, पार्टिशन डिपेंडन्सी करा तुम्ही. म्हणजे पार्ट बनवा. तुमच्याकडे जो काही डेटा आहे त्याचे पार्ट बनवा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला समजायला सोपं जाईल. जसं इथं एक टेबल आहे, यात एका टेबलचे 2 टेबल केलेले आहेत. एकामध्ये घेतला स्टुडंट नेम, दुसऱ्यामध्ये घेतला कॉलम मध्ये कोर्स नंबर, आणि सेकंड टेबल मध्ये काय घेतलं, कोर्स नंबर विथ कोर्स फीस, हे घेतलेलं आहे सगळं. त्यानंतर आपण घेऊ थर्ड नॉर्मल फॉर्म. थर्ड नॉर्मल फॉर्म काय म्हणतो तुम्हाला, थर्ड नॉर्मल फॉर्म म्हणतो, की जिथं काहीही चेंजेस नाहीयेत त्याला थर्ड नॉर्मल फॉर्म म्हणतात, आणि इथं काही चेंजेस करण्यासारखं आहेच नाही. काही अडचण? हॅलो, येस नो बोलत राहा पटापट. हॅलो, हो सर. ओके. पुढे जाऊ आपण. त्याच्यानंतर आहे टाइप्स ऑफ फॅक्ट. टाइप्स ऑफ फॅक्ट मध्ये ऍडॅक्टिव्ह फॅक्ट, सेमी ऍडॅक्टिव्ह फॅक्ट आणि नॉन ऍडॅक्टिव्ह फॅक्ट येते. तर यामध्ये तुम्ही काय करू शकता, समजा ऍडॅक्टिव्ह फॅक्ट आहे. ऍडॅक्टिव्ह फॅक्ट मध्ये काय म्हणता, ऍडॅक्टिव्ह फॅक्ट जिथे तुम्ही त्याचा सम करू शकता किंवा तुम्ही टोटल करू शकता त्याला तुम्ही ऍडॅक्टिव्ह फॅक्ट म्हणता. जसं हा टेबल आहे, स्टोअर की आहे, म्हणजे S1 चा स्टोअर आहे, त्याचा प्रोडक्ट हे आहे आणि ट्रान्झॅक्शन या दिवशी झालेलं आहे आणि किती रेव्हेन्यू भेटला, ₹100. त्याच्यावरून तुम्ही काय करू शकता तयार, तर स्टोअर वाईज सेल. S1 नी ₹900 सेल झाला, S2 चा 550 सेल झाला, S3 चा ₹700 सेल झाला. त्यानंतर येतो प्रोडक्ट. आता हे प्रोडक्ट की आहे दिलेली, मग प्रोडक्ट वाईज सेल. P1 चा ₹750 सेल झाला, P2 चा ₹1000 सेल झाला, P3 चा 400 झाला. यामध्ये जर तुम्ही बघायचं तर डेली 27 ऑगस्टला ₹550 सेल झाला, 28 ऑगस्टला ₹900 सेल झाला आणि 29 ऑगस्टला ₹700 सेल झाला. आता काही मुलांचा प्रश्न असा असतो, की सर हा फार जुना डेटा दिसतोय. बरोबर आहे. डेटा कधीचा जरी असला तरी आपल्याला समजावून आजच घेणं भाग आहे. ओके. इथं इयर चेंज करता पण येते, पण कशाला, जो आहे तो मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करतो इझी वे मध्ये. नाहीतर तुम्ही म्हणसाल सर मागच्या वर्षीचा कुठला डेटा भेटला नाही का? एखाद्या वेळा असतं एखादा कार्यक्रम. त्यानंतर येतो सेमी अडॅक्टिव्ह फॅक्ट. सेमी अडॅक्टिव्ह फॅक्ट मध्ये काय, की जिथं तुमचा सम होत नाही, कॅनॉट सम. जसं आपलं बँकेचं ट्रान्झॅक्शन असते. आज सकाळी माझ्याकडे ₹2000 बॅलन्स असेल माझ्या अकाउंटला. संध्याकाळी कदाचित माझ्याकडे ₹2 पण बॅलन्स असू शकते किंवा ₹10,000 पण बॅलन्स असू शकते. कोणाचे पैसे वगैरे आले तर 10,000 होईल बॅलन्स. जर मला खर्चाचे काम पडले तर मी खर्चून टाकेल. माझ्याकडे ₹100-1 पण ट्रान्झॅक्शन राहील. त्याचं कुठं सम करता येत नाही तुम्हाला, कारण बँकिंग ट्रान्झॅक्शन मध्ये कधी सम होत नसतं. येस. तर याला म्हणतात सेमी अडॅक्टिव्ह फॅक्ट. नॉन अडॅक्टिव्ह फॅक्ट म्हणजे जिथं कुठेही तुम्हाला सम वगैरे काहीच करू शकत नाही, काही चेंजेस करू शकत नाही, त्याला म्हणतात नॉन अडॅक्टिव्ह फॅक्ट. नंतर आहे स्लोली चेंजिंग डायमेन्शन. आता सध्या याचा काही उपयोग सध्या होत नाही, कारण सगळं सिस्टीम थ्रू अपडेट आहे. बाकी वरचा उपयोग आहे सगळीकडे, नॉर्मलायझेशन वगैरे, पण एससीडी मध्ये तितका उपयोग नाही सध्याच्या. तर टेबल 1 मध्ये बघा, की टाइप 1 मध्ये त्यांनी काय केलं, की एबीसी नावाचा कस्टमर आहे. तो पहिले मुंबईमध्ये राहायचा, नंतर त्यांनी ट्रान्सफर करून घेतली पुण्यामध्ये. तर मुंबईची एंट्री वेगळी आणि पुण्यातला कस्टमर की दोन्ही एकच राहिला. फक्त त्यांनी सिटी चेंज करून टाकली. एका टेबलचे 2 टेबल करून त्यांनी. मुंबईचा टेबल वेगळा, पुण्यातला वेगळा. त्याला म्हणते स्लोली चेंज, काहीतरी चेंज केलंय. त्यानंतर येतो टाइप 2. टाइप 2 मध्ये काय येतो, की न्यू रेकॉर्ड रिप्रेझेंट झालेला आपला. नवीन रेकॉर्ड जो आहे तो रिप्रेझेंट केला. की कस्टमर की मुंबईमध्ये 101 होती आणि नंतर त्याची किती केली, 1005 केली आणि तो पुण्यामध्ये कधीपासून आहे आणि आतापर्यंत किती आहे. त्याला म्हणतात, की रिप्रेझेंट इन्फॉर्मेशन केलेली आहे याच्यामध्ये. त्यामुळं हा झाला टाइप 2. त्यानंतर येतो टाइप 3. टाइप 3 म्हणजे काय, की जिथं तुम्हाला काही चेंजेस वगैरे करायची गरज नाही. नो चेंजेस. ओके. त्यामध्ये काय आहे, की ओरिजिनल व्हॅल्यू आहे तुमची. कस्टमर हा आहे, त्याचं नाव कृष्ण आहे, ओरिजिनल सिटी मुंबई आहे. तर सध्या आता पुण्यात राहतो, कधीपासून आहे,
तर 16/5/2020 पासून ते आपल्या कंपनीत आहे. काही अडचण इथपर्यंत कोणाला जरी असेल तर मला सांगा. हॅलो. नाही सर, समजलं. मी ही पीडीएफ सर्वांना ग्रुपमध्ये ऑलरेडी दिलेली आहे. सो ही पीडीएफ एकदा परत गो थ्रू करा आणि एक 5 मिनिटामध्ये रिटर्न आपण एकदा कनेक्ट करून पुढे जाऊ. ओके. सो 5 मिनिटं तुम्हाला देतो. कोणाकडे जर पीडीएफ नसेल तर त्यांनी मला सांगा, मी ग्रुपवरती लगेच शेअर करेल. हा. येस. थँक्यू.
झालं काही सर्वांचं? हॅलो. हो सर. ओके. तुमचं झालं का? मला देऊ शकता का स्क्रीन शेअर? हॅलो. हो हो देऊ शकते. आणखी कोणाला एसक्यूएल मध्ये अडचण वगैरे काही? हे बघा सर, मी केली आहे स्क्रीन शेअरिंग. हा, मला तिथे सांगा काय. एसएसएमएस टाका ना. स्टार्ट बटन मध्ये एसएसएमएस क्लिक करा. .एक्सेल फाईल का? नाही, फक्त एसएसएमएस. तो असं आलं. ऍप्लिकेशन दिसतोय तुमच्या ह्याच्यावर. क्लिक करा त्याच्यावरती. सेटअप आहे ना, त्या दिवशी केलं का तुम्ही सेटअप पूर्ण? तुम्ही जेवढं सांगितलं डाउनलोड आणि इन्स्टॉल करून ठेवा तेवढं केलं होतं फक्त. याला ओपन करा नाही का बघू, कारण इन्स्टॉल नाही झालेलं दिसत आहे. नाही होत आहे. रन ॲज ऍडमिनिस्ट्रेशन करा त्याला. नाही होत आहे. काहीच होत नाही. फाईलचं लोकेशन आलं फक्त. त्याला डबल क्लिक करा. हम्म. काहीच होत नाहीये. ठीक आहे, कंट्रोल पॅनल ओपन करता का तुमचा एकदा? हो. अनइन्स्टॉल प्रोग्रामला क्लिक करा. प्रोग्रामचा ऑप्शन आहे. हा, येस. तिथे प्रोग्राम अँड फीचर्सच्या खाली अनइन्स्टॉल प्रोग्राम आहे, तिथे क्लिक करा. अच्छा. नाही, बस तेच जे ओपन होतं तेच बरोबर होतं. अच्छा. हा, ठीक आहे. करू ओपन? हा, करा ना. आता इथे बघा, सिक्वल सर्व्हर मॅनेजमेंट स्टुडिओ दिसतंय का? बघा खाली घ्या थोडं. बस. एसक्यूएल सर्व्हर एसक्यूएल झालेलं सर्व्हर आहे. आहे ना. एसक्यूएल झालेलं आहे. विज्युअल स्टुडिओ ऍप्लिकेशन. तुमचा ऑफिसचा लॅपटॉप वेगळा आहे ना, हा नाही ना? हे ऑफिसचं माझं नाही, माझ्या हसबंडच्या ऑफिसचं आहे. हो, ते माहिती आहे. हा. हा, माझं नाहीये. ओके. ठीक आहे. मी तुम्हाला काय करतो, एकदा सगळं बघून घ्या, मग नंतर मी तुम्हाला इन्स्टॉल करून देतो. त्याच्यामध्ये नाही झालेलं आहे ते इन्स्टॉल. ते बरं. रिटर्न एसएसएमएस फक्त इन्स्टॉल करावं लागेल, बाकी एसक्यूएल झालेलं आहे तुमच्या ह्याच्यात. ते करून देईल. बरं. ठीक हा, आहे चालेल. क्लास हो. आपलं झालं शिकवणं की नंतर. अजून कोणाला काय अडचण आहे? वैष्णवी, तुझं झालं का पूर्ण? हॅलो. नाही सर, आलंय करायचं. करून घेईल. चालेल. आज झालं पाहिजे हा, कुठल्याही हालतीत. परत रिव्हिजन नाही होणार. येस. चालेल. ओके. सो गाईज, आजपर्यंत जे काही शिकवलेलं आहे ते मी तुम्हाला इथे शिकवत आहे. सगळ्यात पहिले काय असतो, की एक व्यक्ती असतो, त्या व्यक्तीचे किती पण कंपन्या असतात, तर जेवढ्या कंपन्या तेवढे त्याचे डेटा सेट असतील. कारण प्रत्येक कंपनीचा डेटा हा वेगवेगळा असतो. डेटाबेस म्हणजे काय, की एका कंपनीमध्ये तुमच्या एका कंपनीच्या नावाचा एक डेटाबेस बनतो. त्या कंपनी रिलेटेड जेवढे काही वर्क असतील ते तेवढे वर्क या ह्याच्यामध्ये स्टोअर होते. आता सपोज रिलायन्स असेल, आता रिलायन्सच्या अंडरमध्ये त्यांच्या खूप साऱ्या कंपन्या आहेत. जसं रिलायन्स स्मार्ट आहे, रिलायन्स जिओ आहे, आणखी रिलायन्स फॅशन आहे, रिलायन्स सेंट्रल आहे. तर ह्या अंडर रिलायन्सच्या कंपन्या आहेत. त्यांचा प्रत्येकाचा डेटा हा वेगळा असतो, डेटाबेस हा वेगळा असतो. कारण प्रत्येकाचा डेटाबेस वेगळा असतो. सगळा एकत्र जर केला तर समजणार नाही ना, की कोणाचं प्रॉफिट किती आहे ते. आणि प्रत्येकाचा रिटर्न फाईल पण वेगळा असतो. प्रत्येकाचा जीएसटी नंबर वेगळा, पॅन नंबर वेगळा, हे सगळं वेगळं असतं. तर त्याप्रमाणे एक सगळ्यात पहिले आपल्याला डेटाबेस क्रिएट करावा लागतो. तसा डेटाबेस क्रिएट करायचा. आता मी करतो टेस्ट आणि ऑक्टोबर, तुम्हाला जे नाव टाकायचे ते टाकू सर, शकता. स्क्रीन शेअरिंगला नाहीये तुमची. सॉरी. आता आहे? नाही, मला तर दिसत नाहीये. हा, आता आली काहीतरी. येस. हा, आता ओके. आली. येस.
आता इथे क्रिएट अ डेटाबेस लिहायचं. ज्यावेळेस आपल्याला एखादा डेटाबेस क्रिएट करायचा असतो, शक्यतोवर तुम्हाला 99% डेटाबेस क्रिएट करायला देत नाहीये, ते त्यांचं करतात ऑलरेडी किंवा एखाद्या सॉफ्टवेअर मधनं तो डेटा डायरेक्टली क्रिएटेड होतो आपला. तर जर करायची कधी वेळ पडली तर एखाद्या पर्सन तर क्रिएट डेटाबेस लिहायचं. जो तुम्हाला नाव द्यायचा तो तुम्ही देऊ शकता. मी इथं टेस्ट ऑक्टोबर 2025 असं मी याला नाव देतो. तुम्हाला तुमचं स्वतःचं नाव टाका, एखाद्या कंपनीचं नाव टाका, जे टाकायचं ते टाकू शकता. फक्त स्पेस नाही द्यायचा कुठे. ना नंतर याला सगळ्याला सिलेक्ट करायचं, देन एक्झिक्यूट करायचं. एक्झिक्यूट केल्यानंतर काय की एक्झिक्यूट केल्यानंतर इथे ते कमांड कंप्लीटेड सक्सेसफुल हा मेसेज आलेला पाहिजे. आल्यानंतर काय करायचं आपल्याला या डेटा आता जे काही मला वर्क करायचं आहे ते मी याच डेटाबेस मध्ये करणार आहे. मग सगळ्यात पहिले इथे जायचं, इथे शोधायचं कुठे ते नाव दिसते ते. आता हे नाव कुठे दिसते आपल्याला इथे दिसते. टेस्ट ऑक्टोबर 2025. मग मी याला सिलेक्ट केलं. इथे जो तुमचा डेटाबेस स्टोअर असेल, तुम्ही जे काही वर्क करणार ते याच्यामध्ये सेव्ह होतं. बरेच जण काय करते तिथे मास्टर डेटाबेस असतो आणि त्याच्यामध्ये सगळी प्रॅक्टिस करून ठेवतात. आणि मग नंतर ज्यावेळेस कंपनीमध्ये लागतो त्यावेळेस त्याला कळत नाही की आता ही क्वेरी लिहायची कशी त्या क्वेरी मधनं डेटा कसा काढायचा. तिथं ती क्वेरी लिहिली की ते रनच होत नाही. क्वेरी लिहिली की रनच होत नाही. मग तिथे प्रॉब्लेम येतो. मग तो जर समोर मॅनेजरला म्हणला की सर इथे डेटाच नाही आहे, या सिस्टीम मध्ये डेटा दिसत नाही. मग मॅनेजर सरळ म्हणतो कारण पोरांनी फेक एक्सपिरियन्स वाले पोरांना बाहेर काढण्याचं हे एकच रिझन असते असं. काहीतरी विचित्र प्रॅक्टिस करून ठेवते आणि शिकवणारा पण काहीतरी वेगळा शिकवतो आणि मग ते प्रॅक्टिस होत नाही. मग ते तिथं डेटाबेस कुठं सिलेक्ट करायचं ते माहिती नाहीये. डेटा कुठे आहे तो माहिती नाहीये. मग ते सर्च करताना काहीतरी वेगळा क्वेरी लिहिलाय की तो मॅनेजरकडे जातो. हे बेसिक क्वेरी असतात. बेसिक तुम्हाला आलं पाहिजे. त्याच्यामुळे मॅनेजर म्हणतो की ठीक आहे बा तुझी काही प्रॅक्टिस नाहीये इथे. तू जाऊ शकतो घरी असं असतं. त्याच्यासाठी प्रत्येक गोष्ट तुम्हाला ही आली पाहिजे. नंतर काय आहे, आपल्याला एक टेबल क्रिएट करावं लागतं. तर डेटाबेस तर क्रिएट झाला. आता टेबल्स असतात. तर टेबलमध्ये काय-काय असते? एक तुम्ही टेबल क्रिएट करू शकता. त्याच्यामध्ये कुठून तरी इन्सर्ट डेटा करू शकता. परत त्याच्यामध्ये काही अपडेट पण डेटा करावा लागेल. कुठून बाहेरून डेटा तुम्ही त्याला फेच करू शकता. ते डेटा परत तुम्ही डिलीट करू शकता. डिलीट टेबल पण आता टेबल मल्टिपल टेबल आहेत. एखादा टेबल डिलीट पण करावा लागेल कधी-मधी. त्याच्यानंतर आता कॉलम्स आहेत. एखादा कॉलम ॲडिशनल पण करावा लागतो. आता जसं पूर्वी जीएसटी 28% होता. आता तो जीएसटी किती आला? 28% वरून कमी झाला ना जीएसटी. काही लोकं आहेत त्याच्यातच चेंजेस करतात, काही लोकं नवीन याच्यात चेंजेस करतात. तर त्यामुळे तुम्हाला एखादा ॲडिशनल कॉलम पण लागेल. कधी कॉलम पण डिलीट करावा लागेल. डेटा तर डिलीट केला, पण कॉलम पण कधी-मधी तुम्हाला डिलीट करावं लागेल. तर हे एक टेबल बनवण्यासाठी काय-काय लागते हे मी इथं तुम्हाला फक्त रफमध्ये लिहिलेलं आहे. कारण इथं मी याला कमिट केलेलं आहे. त्यामुळे हा डेटा रन जरी केला तरी काही उपयोग नाही याचा. परत इथं मी कमिट केलेलं आहे. याला DDL, DML आणि DQL हे तुमचे प्रकार आहेत डेटामध्ये काम करण्याचे. याची तुम्हाला थेरॉटिकल माहिती मागच्या सेशनमध्ये पण मी दिलेली आहे काही आणि याचं प्रॅक्टिकली जे थेरॉटिकल माहिती आहे ती त्याचे तुम्हाला नोट्स पण मी दिलेले आहेत. तुम्ही ते नोट्समध्ये वाचून काढा. बाकी प्रॅक्टिकली आज आपण सगळं बघणार आहोत आपल्या क्लासमध्ये. त्यानंतर काय एक टेबल मला क्रिएट करायचं. जसं डेटा क्रिएट करायचा डेटाबेस त्यावेळेस मी काय लिहिलं, क्रिएट डेटाबेस. आता मला काय क्रिएट करायचं टेबल बनवायचं. तर मी टेबलला काय लिहिलं, क्रिएट टेबल. आता इथे मी लिहिलं क्रिएट टेबल. मला एक टेबल क्रिएट करायचं आहे. आता त्याच्यानंतर काय केलं, मला नाव द्यायचंय. मला त्या टेबलला नाव द्यायचं स्टुडंट म्हणून मी काय केलं, त्या टेबलला नाव दिलं स्टुडंट. त्याच्या खाली काय करायचं, ब्रॅकेट टाकायचं. आणि ब्रॅकेटमध्ये काय लिहायचं, तुम्हाला जेवढे काही कॉलम्स आहेत, त्या कॉलमचे नाव लिहून काढायचे. मला आता 4 कॉलममध्ये डेटा टाकायचा. मी काय केलं, स्टुडंट आयडी माझा डेटा टाइप आहे. डेटा टाइप सुद्धा मी नोट्स पाठवलेले आहेत. ते एकदा वाचून घ्या. नाही समजलं मला सांगा. परत एखाद्या सेशनमध्ये घेऊन तुम्हाला त्या नोट्स पण एक्सप्लेन करून देईल सगळ्या. तर डेटा टाइप इन द सेन्स काय आहे, की जसं आपण एखादा कुठला फॉर्म भरतो. फॉर्म भरते वेळेस काय येते, की तुम्हाला दिलेलं असते. तुम्ही नाव जसं आपण IRCTC रेल्वे असती. रेल्वेचं रिझर्व्हेशन करायला जातो. आपण नाव पूर्ण टाकतो. पण तिकिटावर नाव काय येते? अर्धच नाव येते तुमचं. तुमचं नाव आणि पप्पाचं नाव. कधी-कधी तुमचं नाव आणि आडनावातले 2 अक्षर एवढंच येते. ते नाव कशामुळे येते? कारण ते डेटा स्टोअर करताना फार मोठा डेटा आहे, तर त्यांना कमी स्टोअर करायचा. त्याच्यामुळे ते त्याची लेंथ ठरवते. तर लेंथ ही varchar मध्ये येते. तर varchar मध्ये काय घेतलं मी, की 30 घेतलं. म्हणजे
30 वर्डच्या वर 31वा वर्ड टाईप करता नाही आला पाहिजे. हे घेतलं. परत मी इंटिजर घेतला स्टुडंट एज साठी. स्टुडंट हाईट साठी मी फ्लोटचा डेटा टाइप यूज केलेला आहे. आणि शेवटी मी काय केलं, ब्रॅकेट क्लोज करून टाकलं. तर ब्रॅकेट क्लोज केला म्हणजे हा टेबलचं नाव आहे, म्हणजे हा टेबल आहे, याच्यामधले हे एवढे कॉलम आहे. आता हे आपण बनवल्यानंतर याला सगळ्यांना सिलेक्ट करायचं, देन एक्झिक्यूट. आता एक्झिक्यूट केल्यानंतर जर तुम्ही बघायचं असेल की माझा टेबल कसा दिसतोय मला, त्यासाठी एक क्वेरी आहे, सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट. सिलेक्ट स्टार, स्टार म्हणजे पूर्ण डेटा, आणि फ्रॉम म्हणजे कुठून पाहिजे तुम्हाला, तर तुम्हाला पाहिजे स्टुडंट नावाचं एक टेबल आहे, त्या टेबल मधला डेटा आम्हाला बघायचा आहे. तर याला फक्त एवढ्याला सिलेक्ट करा आणि इथं एक्झिक्यूटला क्लिक करा. तर याच्यामध्ये तुम्हाला दिसतं स्टुडंट आयडी, स्टुडंट नेम, स्टुडंट एज आणि स्टुडंट हाईट. त्यानंतर मी काय केलंय की या टेबल तर आता बनवला, त्याच्यामध्ये मला काय करायची, व्हॅल्यू टाकायची. तर व्हॅल्यू टाकण्यासाठी काय की इन्सर्ट इंटू, म्हणजे मला इन्सर्ट करायचं, कशामध्ये करायचं, तर स्टुडंट टेबल मध्ये मला इन्सर्ट करायचं. काय करायचं, तर व्हॅल्यू इन्सर्ट करायचं. मग व्हॅल्यू मध्ये टाकतो मी 1 नंबर आयडी आहे, त्याचं नाव मनीष आहे, त्याचं वय 24 आहे, 168 त्याची हाईट आहे. 2 नंबर आहे, त्याचं नाव शशांक आहे, वय 23 आहे, त्याची हाईट किती आहे, 169. असे मी 4 जण घेतलेत. 4ला 4 मी इथून अपलोड करतो, देन एक्झिक्यूट करतो. तर इथे 1 रोड अफेक्टेड येईल तुम्हाला. आणि त्यानंतर परत तुम्ही सिलेक्ट करून पाहिलं इथे, तर इथे एक्झिक्यूट केलं, तर इथे 4 लोक आता ऍड झालेले आहेत तुमच्या ह्याच्यात. मागच्या क्वेरीला होते का, नव्हते, कारण त्यावेळेस तुम्ही फक्त टेबल क्रिएट केला होता. आता त्या टेबलमध्ये सेम क्वेरी वरची खाली मी रन केली, त्याच्यामध्ये तुमचा टेबलचा डेटा हा तुम्हाला ऍड दिसतो. काही अडचण कोणाला इथपर्यंत? हॅलो, नाही सर. ओके. त्यानंतर परत येऊ खाली. आता हे जे सिम्बॉल दिसते इज इक्वल टू, लेस दॅन, ग्रेटर दॅन, तर हे आपण काय आहेत की कधी पण तुम्ही पाहिलेले आहेत हे सगळे सिम्बॉल. तुम्ही 8वी 9वी 10वी 11वी मध्ये सगळे सिम्बॉल प्रत्येकाने युज केलेले आहेत. तर हेच सिम्बॉल युज करून आपण काय करू शकतो, पॉवर बीआय मध्ये, किंवा पॉवर बीआय मध्ये नाही पण तुम्ही टॅब्लू मध्ये, हे सॉरी एसक्यूएल मध्ये, माय एसक्यूएल, पोस्टेज एसक्यूएल मध्ये ह्याच क्वेऱ्या लिहून तुम्ही सगळा डेटा तुमचा शोधू शकता. जसं मला काय करायचं, 24 नंबर एजचा माझ्याकडे स्टुडंट कोणता आहे हे जर मला करायचं, तर मी सेम क्वेरी लिहायची, सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट वेअर, म्हणजे कुठे आहे स्टुडंट एज, म्हणजे एज इज इक्वल टू 24, म्हणजे 24 इयरचा एजचा स्टुडंट माझ्याकडे कुठे आहे. मी ही क्वेरी लिहिली, सिलेक्ट केलं, त्याने एक्झिक्यूट केलं. तुम्हाला दिसते मनीषचा एज किती आहे, 24 आहे. सेम क्वेरी इथं काय लिहिलं, लेस दॅन, ग्रेटर दॅन, सेम क्वेरी, फक्त इथं काय केलं, चिन्ह चेंज केलं. 24 किंवा 24 पेक्षा त्यापेक्षा खाली किती लोक आहेत, 24 किंवा 24 पेक्षा वर किती लोक आहेत. आता मी काय केलं, इथं तो इज इक्वल टू काढून टाकला, म्हणजे 24च्या खाली किती लोक आहेत, 24 येणारच नाही त्याच्यात. 24च्या वर किती लोक आहेत, 24 नाही येणार. हा इज इक्वल टूचा फरक आहे. तुम्हाला क्वेरी रिपीट पाहिजे तर कोणाला देतो, हे सगळं एकदा ट्राय करून बघा, कुठे काय काय येते, काय चेंजेस येते, ते सगळं तुम्ही बघू शकता. नावावरून, अक्षरावरून सुद्धा तुम्हाला सर्च करता येते. इथपर्यंत आपण डीप मध्ये, हे तर प्रत्येकाची प्रॅक्टिस मी लिहून दाखवलेली आहे सर्वांना करून, फक्त आज रिव्हिजन आहे, त्यामुळे एकदा फक्त सांगत आहे की कसं कसं रन करायचं. काहीच नाही, फक्त सिलेक्ट करा अँड देन एक्झिक्यूट करा. तर हे तुमचं सगळं होईल. कुठे अडचण आली मला कधी पण फोन करा, मी कधी पण तुम्हाला हेल्प करेल याच्यामध्ये. नंतर येऊ आपण पुढे अल्टर. एखादा तुम्हाला आता कॉलम वाढवायचा आहे याच्यामध्ये, तर वाढवण्यासाठी काय करावं लागते, अल्टरचा यूज करावा लागतो आपल्याला. मी काय केलं, अल्टर टेबल स्टुडंट, जिथं आपण क्रिएट टेबल लिहित होतो तिथे अल्टर टेबल. मग या टेबल मध्ये काय करायचं, आपल्याला अल्टरेशन काय करायचं, तुम्हाला ऍड करायचं जेंडर नावाचा कॉलम, आणि जो येतो कॅर मध्ये, आणि त्याला लेंथ दिली मी 1 ची. ज्याच्यामध्ये काय, सपोज मेल असेल तर एम आलं पाहिजे, आणि फिमेल आलं तर एफ पाहिजे, 1 वर्ड वर. तेवढं मी इथे सिलेक्ट करून एक्झिक्यूट करतो. आणि परत जर तुम्ही याला चेंज करून, म्हणजे सपोज इथं बघितलं, सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट, सगळं सिलेक्ट केलं आणि त्याने एक्झिक्यूट केलं आपण, तर इथे तुम्हाला दिसते बघा, जेंडर नावाचं एक कॉलम तुमच्याकडे ऍड झालेला आहे. व्हॅल्यू अजून टाकलीच नाही ना, त्यामुळे व्हॅल्यू येणार नाही. मग इथे काय करतो मी, हाच ड्रॉप करून टाकतो.
मग तीच क्वेरी जिथं ऍड लिहिलेलं आहे तिथं ड्रॉप करायचं. बाकी सगळं सेम आहे. परत जर मी इथं सिलेक्ट करून बघतोय तो कॉलम तुम्हाला दिसतोय. देन काय शिकवलंय की फोन नंबर मला ऍड करायचा. तुम्ही अल्टर टेबल फक्त फोन नंबर टाकले आणि इथं बिग इंटेजर नावाचा टॅब यूज केला. कारण बिग इंटेजर नावाचा डेटा टाईप जो आहे तो मोठ्या अक्षरासाठी किंवा मोठ्या याच्यासाठी तुम्ही यूज करू शकता, आकड्यासाठी वगैरे. त्यासाठी इथे सिलेक्ट केलं, देन एक्झिक्यूट केलं. परत तीच क्वेरी जर रिटर्न तुम्ही सिलेक्ट करून बघसाल तर तुम्हाला फोन नंबर नावाचं एक टेबल पण इथे कॉलम दिसेल या टेबल मध्ये. त्यानंतर एक डेट ऑफ बर्थ पण मी ऍड केली, ज्याचा डेटा टाईप मी DOB घेतलेला आहे. या प्रकारे घेतलं. आता मी याच्यामध्ये आपण ऍड करू शकतो सगळं जे पाहिजे ते तुम्हाला तुम्ही इथे ऍड करू शकता. तर याच्यामध्ये हा ऍड नाही होणार कारण इथे काय तुमचं जन्मतारीख नाहीये. तर इथे जन्मतारखेसाठी तुम्हाला ब्रॅकेट करून टाकावं लागेल. किती आहे 28 करून टाका आणि देन एक्झिक्यूट करतो. आता इथे एरर दिसतोय. कशामुळे दिसतोय एरर? कशामुळे दिसतोय? हॅलो, तिथं सिंगल इन्व्हर्टेड कॉमानं मी क्लोज नाही केलं. आता मी इथे क्लोज केलं, देन एक्झिक्यूट सक्सेसफुल झालं. असं कधी विचारलं तर पटापट सांगता आलं पाहिजे. कशामुळे एरर येतो, काय येतो, तुम्हाला शोधून काढावं लागेल ना. एखाद्या वेळेस HR ने जर विचारलं तर तुम्हाला आलं पाहिजे सगळं. हे दोन आपले ऍडिशनल झालेले आहेत. आता इथे तुम्हाला पाहिजे तर परत सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंटची आपण क्वेरी घेऊन करू शकतो. इथे दिसते 2, 5 आणि 6 नंबर ऍड झाले. एकाचं नाव नेहाल आहे, एकाचं नाव नेहा आहे आणि त्यांचं एज आणि डेट ऑफ बर्थ इथे आहे. त्यानंतर मी जेंडरला हे ड्रॉप केलं, सगळं झालं. आता इथे डिलीट करून टाकतो. तर डिलीट साठी डिलीट फ्रॉम कोणता टेबल? स्टुडंट टेबल. वेअर कुठे आहे तर स्टुडंट नावामध्ये नेहल नावाचा माझ्याकडे क्लायंट आहे, त्याला मी डिलीट करतो. इथून सरळ रन करा, डिलीट करून टाका. परत ज्याचं नाव नेहा आहे आणि त्याचा मोबाईल नंबर हा आहे, मला हे दोघं जण नको आहेत, तर मी या दोघांना पण इथून डिलीट करून टाकतो. काही अपडेट करायचं तर करू शकता. अपडेट स्टुडंट टेबल मध्ये मला सेट करायचं की हाईट घ्यायची आहे मला 167. कोणाची घ्यायची तर ID नंबर 5 ची. म्हणून ते लिहिलेलं आहे वेअर स्टुडंट ID नंबर 5. ID नंबर 5 ची जी हाईट आहे ती 167 करायची. मी इथं ऑप्शन करून एक्झिक्यूट. नंतर तुमची जी हाईट आहे 168 आहे, त्याचा टेबल नंबर म्हणजे ID नंबर 3 आहे. इथे बघू शकता तुम्ही. ID नंबर 3 ची किती आहे? 167 आहे त्याची हाईट. आपल्याला किती करायची? 168. म्हणून स्टुडंट अपडेट सेट स्टुडंट एज 27 आहे. हाईट किती आहे? त्याची 168 आहे. कोणाचं ऍड करायचं तर स्टुडंट नंबर 3चं तुम्हाला ऍड करायचं. तर 3 नंबर इथं ऍड करतो मी. अपडेट केला. परत जर तुम्ही चेंज करून बघितलं तर तुम्हाला इथे दिसेल 168 आलं 3 नंबरला. परत काय एक ऍड केला कोर्स ID नावाचा मी एक कॉलम इथे ऍड करून टाकतो आणि परत सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट बघतो. तिथं कोर्स ID, फोन नंबर आणि डेट ऑफ बर्थ इथे आपण ऍड केली. तर सेम जसं इथे अपडेट झालं तसं या प्रकारात पण तुम्हाला लिहिता येतं. अपडेट टू द स्टुडंट सेल मध्ये कोर्स ID इज इक्वल टू 1. कोणत्या ह्याच्यात करायचा आहे तो? कोणी लावला कोर्स तर स्टुडंट नंबर 1 नी तो फोन लावून तो ऍडमिशन. तो कोर्स ID आपण तिथे ऍड केलेला आहे. काही अडचण इथपर्यंत कोणाला? हॅलो, नो सर. समजतंय ना सर्वांना? येस सर. येस, ओके. सो आपण काय केलं, कोर्स ID एक ऍड केला आपण इथे या टेबल मध्ये. त्याच्यामध्ये काय स्टुडंट नंबर 1 नी माझ्याकडे 1 नंबरचा कोर्स लावला, 2 नंबरनी माझ्याकडे 2 नंबरचा कोर्स लावला, 3 नंबरनी माझ्याकडे 2 नंबरचा कोर्स लावला, 4 नंबरनी 3 नंबरचा कोर्स लावला. असं केलंय. तर मी हे सगळं लिहिलं. अपडेट स्टुडंट सेट केलेला आहे कोर्स ID इज इक्वल टू 1 वेअर कोणत्याच्या
स्टुडंट आयडी 1 मध्ये एवढं सिलेक्ट करून 1 स्ट्रोक मध्ये पण तुम्ही एक्झिक्यूट याला करू शकता. 5 नंबरचा स्टुडंट नसल्यामुळे इथे काय आलं माझ्याकडे 0 आलेलं बघा. रो अफेक्टेड 0. आता तुम्ही बघू शकता ऍड झाले का सर्व झाले. त्यानंतर मी काय करतो, हा पण एक प्रकार आहे. तुम्हाला जर एवढे टाइप करायचे नसतील तर शॉर्टकट मध्ये याच्यामध्ये पण तुम्ही करू शकता. आता याच्यामध्ये मी काय करतो, एक आणखीन एक टेबल बनवतो. क्रिएट अ टेबल कोर्स नावाचा, ज्याच्यामध्ये कोर्स आयडी इंटिजर मध्ये घेतो, कोर्स नेम varchar मध्ये घेतो, ज्याची लेंथ 20 ठेव. बस एवढं बनवून एक्झिक्यूट करून टाकतो. एक टेबल माझा क्रिएट झाला. याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता नवीन टेबल क्रिएट. जस्ट सेकंद. सिंटॅक्स कोर्स ऑलरेडी आहे. Incorrect. ठीक आहे, 2 व्हॅल्यू ऍड करून बघू याच्यात. त्याच्यामध्ये 2 व्हॅल्यू मी ऍड केल्या. इन्सर्ट इनटू टेबलचं नाव कोर्स आणि त्याच्यामध्ये मी काय केली, व्हॅल्यू ऍड केलेली आहे. व्हॅल्यू ऍड केली. एकामध्ये पॉवर 1 नंबरला पॉवर BI घेतला, 2 नंबरला टेस्टिंगचा मी इथे कोर्स केलेला आहे. मी दोन्ही कोर्स इथून मी रन करून तुम्हाला दाखवू शकतो. एक आहे पॉवर BI, दुसरा आहे टेस्टिंग. आणि इथे कोर्स आयडी आणि इथे कोर्स आयडी दोन्ही मध्ये मी सेम ठेवलं. मी तुम्हाला सांगितलं होतं ना की कस्टमरचा टेबल आणि सेलवाला टेबल. आता कस्टमरच्या टेबल मध्ये हा येतो की कोर्स आयडी वाला, याच्यामध्ये एकच सिंगल एंट्री आहे, याच्यामध्ये मल्टिपल एंट्री आहे. 2 नंबरचा कोर्स जो आहे तो 2 जणांनी लावला, एक शशांक आणि रोहितने, म्हणून हा मल्टिपल. याच्यामध्ये काय आपण एकमेकाची कनेक्शन लावू शकतो आपण. आता इथे मी काय केलं, जॉईन्स केलं. तर जॉईन्स तुम्हाला मागचं एक सेशन तुम्ही बघून घ्या, त्याच्यामध्ये जॉईन्स लेटेस्ट शिकवलेलं आहे आता. तर त्या याच्यामध्ये तुम्हाला येऊन जाईल. त्याच्यामध्ये इथे तुम्हाला दिसेल सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट. ही आपली क्वेरी सेम राहणार आहे. याच्यामध्ये काय करायचं, लेफ्ट जॉईन कोणत्या टेबल सोबत करायचं, तुम्हाला कोर्स टेबल सोबत लेफ्ट जॉईन करायचं आहे. हे 2 टेबल आहे, एक झाला स्टुडंट, दुसरा आला कोर्स. याच्यामध्ये मला काय करायचं, काय दाखवायचं आहे मला, तर स्टुडंट दाखवायचं आहे. म्हणजे स्टुडंट टेबल मध्ये काय बरोबर आहे, तर कोर्स आयडी मध्ये म्हणजे कोर्स आयडी बरोबर आहे आणि कोर्स टेबल मध्ये कोर्स आयडी, म्हणजे कोर्स आयडी दोन्ही बरोबर आहेत. हे फक्त तुम्ही दाखवलेलं आहे. तर यानुसार तो पूर्ण डेटा तुमचा पिक करतो. आलं का, दोन्ही जॉईन झाले टेबल एकमेकाला सरळ. आणि सेम क्वेरी मी लिहिलेले, फक्त काय आहे की आता इथे स्टार लिहिलं म्हणून सगळे दिसते, दोन्ही टेबल पूर्ण दिसते. पण मला काय करायचं, एवढा नाही पाहिजे मला, जेवढा पाहिजे तितकाच डेटा मला पाहिजे. मला काय करायचं, स्टुडंट नेम आणि कोर्स नेम एवढंच बघायचे की कोणत्या स्टुडंटनी माझ्याकडे कोणता कोर्स लावला. तर स्टार काढायचं. जेवढे तुम्हाला कॉलम पाहिजे तेवढे कॉलम तुम्ही इथे प्रॅक्टिससाठी घेऊ शकता. ते घेतले. बाकी सगळं सेम आहे ऍज इट इज, फक्त इथे मी चेंज केलेलं आणि जॉईन लिहिलेलं आहे. फक्त लेफ्ट जॉईन काढलं, जॉईन लिहिलं आणि एक्झिक्यूट. तेवढं दिसते. मनीषनी पॉवर BI लावला, शशांकने टेस्टिंग लावला आणि रोहितने टेस्टिंगचा माझ्याकडे क्लास लावलेला. काही अडचण तुम्हाला इथपर्यंत, सिंगल जरी अडचण असेल तर मला सांगावे. हॅलो. हॅलो. काही अडचण